चला तर उन्हाळा लागला आहे आणि उन्हाळा लागला म्हटल्यावर तुम्ही अशी कैरीची भाजी कधी केली आहे का उन्हाळ्यात? सगळीकडे आता कैऱ्या आलेल्या आहेत, तर अशी कैरीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. दुपारच्या जेवणासोबत भाकरीसोबत खायला आपल्याला चटपटीत काहीतरी लागतं, त्यासाठी ही भाजी नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी मी 3 ते 4 कैऱ्या घेतल्या आहेत. त्या छान अशा कापून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कैरीची सालसुद्धा काढू शकता आणि लांब लांब अशा ह्या कैऱ्या कापून घ्यायच्या व्यवस्थित. मी 3 कैऱ्या घेतल्या आहेत, त्यानुसार मी गूळ घेतला आहे. आता मी जी कैरी घेतली ती फार जास्त आंबट नाही आहे, थोडी खूप आंबट नाही आहे, त्या हिशोबाने मी गूळ घेतला आहे. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता. आता कढईत मी जिरा आणि मोहरी घातली आहे. जर तुम्ही उपवासाची बनवत असाल तर जिरा मोहरी नाही घातली तरीही चालते. त्यानंतर त्यात आपण कैरी टाकून घ्यायची आहे. कैरी छान हलवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात लाल चटणी पावडर टाकून घ्यायची आणि मीठ टाकून घ्यायचे आणि कैरी छान हलवून घ्यायची. आता लाल चटणी पावडर टाकल्यानंतर कैरी थोडी हलवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून 1-5 मिनटं त्याला शिजून द्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता 1-5 मिनटं आपण भाजी छान वाफवली आहे आणि आता आपल्याला गोड किती आवडतं कमी जास्त त्या हिशोबाने मी गूळ घालून घेतला आहे. त्यानंतर गुळाला जे पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये आपली कैरी छान शिजून द्यायची आहे. 1-10 मिनटं आपल्या कैरीला शिजायला लागतात. जर तुम्ही कैरीची साल काढून घेतली तर मोजून 5 ते 10 मिनटात ही भाजी तयार होते. चला तर मग नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर